नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाने मस्त अशी नऊवारी साडी घातलेली असते आणि तो मराठमोळा लूक बघून अक्षय रमाकडेच बघत असतो. रमा खुश होऊन अक्षयला म्हणते की काय झाले हो, असे का बघता, मी तुमची कारभारीण शोधतेस ना. तर अक्षय रमाकडेच बघत म्हणतो, कारभारीण तर खरंच मस्त दिसतेस आणि खूपच शोभतेस, पण या तुझ्या लुकमध्ये काहीतरी कमी आहे असे वाटते. तर रमा म्हणते की काय हो, चला लवकर बाहेर जायचे, काहीतरी राहिले असेल तर राहून द्या. अक्षय म्हणतो की एक मिनिट रमा थांब, काहीतरी मिसिंग नक्की आहे. म्हणून तो रमाला हाताला धरतो आणि गोल फिरवत तिच्याकडेच बघत असतो आणि काहीतरी मिसिंग आहे असे नक्की म्हणत तो म्हणतो की आता समजले. रमा म्हणते की काय हो, बाहेर जाण्यासाठी उशीर होतो, सर्वजण वाटच बघतात. तर अक्षय म्हणतो की थांब एक मिनिट रमा, आणि तू इथेच थांब, इकडे बघू नको. म्हणून अक्षय कागदाचे एक मस्त असे फूल तयार करतो. रमा स्वतःला आरशात बघत असते आणि झाले का असे अक्षयला विचारते. तर अक्षय आपल्या हातामध्ये ते कागदाचे बनवलेले फूल घेऊन येतो आणि रमा पुढे धरत म्हणतो की हे मिसिंग होते. तर रमाला खूपच आनंद होतो आणि ते फूल रमाच्या केसामध्ये लावून रमाला म्हणतो की आता शोधतेस तू माझी कारभारीण. आणि आपल्या खिशातील टोपी काढून तो आपल्या डोक्यात घालतो. तर रमासुद्धा अक्षयला खूप खुश, म्हणजे खूप मस्त असे म्हणते. त्यानंतर इकडे नयनाही शशिकांतला भेटायला येत असते. समोर शशिकांत उभाच असतो. तर नयना खूपच घाबरते. शशिकांत विचारतो की काय ग नयना, काय झाले, खूपच घाबरली असी. तर नयना म्हणत असते की अरे शशी, मी तुलाच फोन लावणार होते आणि जस्ट मी आत्ता माझ्या मुलाला भेटून आले. नयना म्हणते की अरे शशी, मी तुला खूप मिस करत होते. म्हणून ती आपले हात शशिकांतच्या गळ्यामध्ये घालून त्याच्याबरोबर खुश असे बोलण्यासाठी लागते. पण शशिकांत हा नयनाचे हात पिरगाळत म्हणत असतो की नयना, मी सुद्धा तुला खूप मिस करत होतो. नयनाला मात्र खूप त्रास होत असतो. सर्वजण इकडे मस्त असे मराठमोळी लुकमध्ये तयार झालेले असतात आणि सीमासुद्धा मस्त असे नऊवारी साडीमध्ये मस्त नटून बाहेर येते. सर्वजण सीमाला बघून खूपच खुश होतात आणि अभि म्हणतो की आता ही खरी सुभेदारांची सुभेदारी शोभते. जान्हवी म्हणते की आपण केव्हापासून तयार झालोत आणि हे लव्ह बर्ड्स अजून सुद्धा आले नाहीत, बहुतेक एकमेकात ते रमले असतील. सर्वांना खूपच हसू येते. आरती म्हणते की मी एक काम करते, मी त्यांना बघून येते. अभि म्हणतो की नाही आरती, त्यांना डिस्टर्ब होईन आपण गेल्यानंतर. म्हणून तो आरतीला जाऊन देत नाही आणि सर्वजण पुन्हाच हसू लागतात. रेवाचा मात्र खूप जळफळाट होत असतो. तर अभि बाहेरूनच अक्षय आणि मालकीनबाई असा आवाज देऊ लागतो. तर लगेच अक्षय आणि रमा मस्त असे बाहेर आलेले असतात. अक्षयने सुद्धा मस्त असे धोतर आणि कुर्ता घातलेला असतो. आनंद म्हणतो की आल्या आल्या धाकल्या पाटलीनबाई आल्या आणि खूपच मस्त दिसतात. म्हणून रमा अक्षयचे कौतुक होत असते. तेव्हा त्यांच्याकडे बघत म्हणत असते की अक्षय तर मात्र खूपच सुंदर दिसतो. त्यानंतर अभि हा रमा आणि अक्षयची चेष्टा करत रमाला म्हणतो की मालकीनबाई, आम्हाला न्याहारीला काही मिळेल का? पुरणपोळी चालेलच आणि ती जर नसेल तर आमटी भाकर सुद्धा चालेल बरं का. रमाकांत काका म्हणतात की ते पण नसेल तर आम्हाला चटणी भाकर हे सर्व चालेल बरं का. तर आनंद म्हणतो काका तू विसरलास का. तेवढ्यात जान्हवी म्हणते की मला तर खूपच मस्त वाटते आणि आपण असा गावाकडचा वेश केला आणि त्यांच्यासारखीच भाषा आपण बोलतो. मला असे वाटते की आपण नक्की मराठी गाण्यांच्या भेंड्या खेळूयात. तेवढ्यात पार्वती आजी सुद्धा मस्त अशी नऊवारी साडी घालून आलेली असते. आरती म्हणते की जान्हवीनी, आपण असे करूयात की आपण आयाजींनाच गावाकडच्या गोष्टी विचारूयात. आयाजी म्हणते की मला काही माहिती नाही, म्हणून ती खुर्चीवर बसते. तर जान्हवी म्हणते की काय गई म्हातारे. तर म्हणते नाही नाही, चुकून झाले. आणि आयाजी, इतकी छान नऊवारी साडी तुम्ही घातली, मग थोडंसं तरी गावरान बोला ना. पार्वती आजी म्हणते की मला नाही जमत हे सर्व करण्यासाठी. जान्हवी म्हणते की आयाजी इतका का भाव खाता हो, तुम्हाला येते सर्व. तर पार्वती आजी पुन्हा खेकळते की मला येत नाही, तुला सांगितले ते समजत नाही का. अक्षय सुद्धा पार्वती आजीला फोर्स करतो पण ती काही ऐकत नाही. जान्हवी म्हणते की जाऊन द्या, गावरान भाषा खरंच किती गोड आहे आणि बोलायला सुद्धा किती मस्त वाटते. आनंद म्हणतो की जानू कसे आहे, प्रत्येक भाषा ही गोडच असते, फक्त त्याच्यातील गोडवा आपल्याला समजून घेता आला पाहिजे. जान्हवी म्हणते की अशा भाषा शिकण्याचे क्लासेस असतात का आणि या भाषा कधीतरी पार्टिसिपेट करायला आपल्याला ते शिकायला हव्यात ना. तर अक्षय म्हणतो की अगं वहिनी, कधीतरी आज तू खूप छान बोलली, कारण अशा भाषा शिकण्यासाठी खरंच नक्की क्लास असायला हवेत. बहिणाबाईंच्या कविता, रामशिक्षा आणि तुकारामांचे अभंग
असे शिकण्यासारखे खरंच क्लासेस असायला हवे. तर आम्ही म्हणतो की हो, म्हणून आपला महाराष्ट्र हा समृद्ध महाराष्ट्र बनला जाईल. जान्हवी म्हणते की आता सर्वजण बाद झाले आणि आता आपण गाण्यांच्या भेंड्या खेळण्यासाठी रेडी होऊयात. म्हणून सर्वजण एक खूप छान असे एकत्र बसतात. आरती म्हणते की मला असे वाटते की आपण एक प्लॅन करूयात. जुने संगीतकार, जुने गायनाचार यांचे जे काही गाणे आहेत ना, आनंद लगेच खुश होऊन दादा कोंडकेंचं नाव घेतो. तर रमा म्हणते की मी सांगते. म्हणून रमा लगेच मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी राखण करते मी असं गाणं म्हणायला लागते. तर अक्षय तिच्या हाताला हात धरतो. रमा म्हणते की नाही आणि ती गाण्यामध्ये पुन्हा आपला सूर म्हणत असते. सर्वजण रमाला टाळ्या वाजून प्रतिसाद देत असतात. तेव्हा आनंद पुढे शांताबाई नाव घेतो. तर लगेच सीमा म्हणते की मी गाऊ का? तर सीमा लगेच रेशमाच्या धाग्यांनी नऊवारी माझी हात नका लावू माझ्या साडीला असे गाणे म्हणत सर्वजण प्रतिसाद देत असतात आणि जान्हवी लगेच डान्स करत असते. आनंद सुद्धा जान्हवीबरोबर डान्स करू लागतो. त्यानंतर अक्षय म्हणतो की मी सांगू का? म्हणून तो जगदीश खेवडूकरचं नाव घेतो आणि कुण्या गावाची राणी म्हणून तो रमाच्या हाताला धरतो आणि रमा आणि अक्षय डान्स करू लागतात. रेवाचा मात्र हे सर्व बघून जळफळाट होत असतो. पार्वती आजी सुद्धा त्यामध्ये गाणं म्हणू लागते आणि जान्हवी, आनंद आणि जान्हवी ही रमा आणि अक्षयला सुद्धा डान्स करण्यासाठी ओढून घेते. तर पार्वती आजीला चक्क गाणं म्हणताना बघून रेवाचा मात्र आणखीनच जळफळाट होत असतो. त्यानंतर इकडे शशिकांतने नैनाला खूप त्रास दिलेला असतो. म्हणून नैना धावतच मुकादमांच्या घरी पळतच येत असते आणि दरवाजावरती आवाज देऊ लागते. पण घरामध्ये हे सर्वजण डान्स करत असतात आणि गाण्यांच्या आवाजाने कुणाला काही ऐकू येत नसते. सीमाला आवाज येतो आणि सीमा दरवाजा उघडण्यासाठी उठते आणि दरवाजा उघडते. तर नैनाची ती अवस्था बघून सीमाला खूप मोठा धक्का बसतो. तर नैना लगेच सीमाच्या मिठीमध्ये येते आणि रडत असते. सीमा म्हणते की अगं नैना काय झाले? तुझी ही अवस्था कोणी केली अशी? सीमा रमाला म्हणते की अगं तू नैनाला आतमध्ये घेऊन जा आणि तिला पाणी पिण्यासाठी दे. तर पार्वती आजी म्हणते की नाही, बाहेरच राहून दे. तर रमा आणि सीमाला खूप मोठा धक्का बसतो. पार्वती आजी म्हणते की अगं सीमा, ही मुलगी तुझा संसार मोडायला निघली होती आणि तू तिला धीर देतेस आणि आतमध्ये घेऊन जाण्यासाठी लावतेस का? नैनाला खूप वाईट वाटत असते. सीमा म्हणते की नैना तुझी ही अवस्था कोणी केली ते अगोदर सांग. तर नैना लगेच शशिकांत मुकादम हे नाव घेते. तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि अक्षयला आणखीनच राग येतो आणि नैना लगेच बेशुद्ध पडते. त्यानंतर नैना ही रूममध्ये तिला घेऊन जातात. तर इकडे पार्वती आजी सर्वांना म्हणत असते की ज्या मुलीमुळे आपल्या आद्याचे लग्न मोडले होते आणि त्याच मुलीला तुम्ही घरामध्ये ठेवून घेतात. रमाकांत काका म्हणतात की अगं तिच्या अशा अवस्थेत तिला घराबाहेर कसे काढायचे? तर पार्वती आजी म्हणत असते की मला एक गोष्ट सांग, तिची ही अवस्था कोणी केली आपल्याला माहिती नाही आणि उद्या जर पोलीस शोधत तिला इथे आले तर काय करायचे? अक्षय म्हणत असतो की आजी एक मिनिट, सुद्धा एक स्त्री आहे, तू इतकी शूड वागू नको. पार्वती आजी म्हणते की शूड नाही, याला प्रॅक्टिकल वागणे म्हणतात. पार्वती आजी म्हणते की ह्या अशा मुली काय करतात आणि कुणाला फसवतात हे मला चांगले माहिती आहे. तर लगेच अक्षय म्हणत असतो की प्रत्येक मुलीच्या बाबतीत तू असे विचार ठरू नको, कारण शशिकांत मुकादम सुद्धा हा धुतल्या तांदळासारखा नाही. पार्वती आजी म्हणते की शशिकांत हे असे काही करीन याचं मला वाटत नाही. तर अक्षय म्हणतो की बाहेर जाऊन लपडी करते आणि हे असे म्हणायचेस ना तुला? तर पार्वती आजी जोरात अक्षय असे ओरडते. त्यानंतर इकडे नैनाला सर्वजण मस्त आधार देतात आणि तिला गोळ्या औषधं देऊन ज्यूस पिण्यासाठी रमा देत असते. नैना म्हणत असते की नाही नको. तर सीमा म्हणत असते की अगं आपल्या बायकांचे भोगे असेच असतात, प्रत्येक भोगे पाचीलाच पोचलेले असतात. नैनाला खूप वाईट वाटत असते. सीमा म्हणते की नैना खूप छान होईल तुझं, तू नको टेन्शन घेऊ. तर नैना चिडते आणि ह्या शशिकांत मुकदमने माझे लचके तोडले, मी त्याला अशी तशी सोडणार नाही, त्याला मी आता कोर्टामध्ये खेचणार म्हणजे खेचणार. तर सीमाला खूप मोठा धक्का बसतो आणि नाही मी त्या शशिकांतला खडी फोडायला लावली तर नावाची मी नैना नाही असे ती कडक शब्दात उत्तर देते. त्यानंतर इकडे पार्वती आजी बाहेर अक्षय आणि घरातील सर्वांना म्हणत असते तिला आपल्या विरुद्ध केस करायची असणार आणि हे तुम्हाला आत्ता नाही समजणार, नंतर नक्की समजणार. आम्ही म्हणतो की तसं जर असेल तर आपणच आता तिच्या विरुद्ध कंप्लेंट करायला जाऊयात. अक्षय म्हणतो की कोणी कुठेही कंप्लेंट करायला जायचे नाही, नैनाला अगोदर बरे होऊन द्या आणि या केसमध्ये जर शशिकांत मुकादम हा खरा गुन्हेगार असेल तर मी खरंच स्वतः जाऊन कंप्लेंट शशिकांत विरोधी करील.
पार्वती आजी म्हणते की तू त्या बाहेरच्या मुलीसाठी आपल्या बापाविरुद्ध हा केस देणार का? अक्षय म्हणतो की हो. त्यानंतर पार्वती आजी शशिकांतला फोन लावते आणि लवकर घरी ये असे बोलते. शशिकांत म्हणतो की नाही, अगोदरच माझं डोकं फिरले. तर पार्वती आजी म्हणते की आता घराची वासी फिरण्याची वेळ आली आणि ती मुलगी येते घरापर्यंत आली आणि तुझ्या नावाने बोंबाबोंब करते. तर शशिकांत म्हणतो की कोण? तर पार्वती आजी म्हणते की नैना. तर नैनाचे नाव ऐकून शशिकांतला मात्र मोठा धक्का बसतो. शशिकांत म्हणतो की आलोच म्हणून फोन ठेवतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षयने हे पोलीस इन्स्पेक्टर घरी बोलावून घेतलेले असतात आणि त्यांच्यासमोर अक्षय नैनाला विचारत असतो की इथून पुढे तू जे काही म्हणशील तेच होईल. तू शशिकांत मुकदमला काय धडा शिकवणार? तर नैना म्हणते की मी त्याला खडी फोडायला नक्की पाठवणार. तर पोलीस इन्स्पेक्टर साहेब नैनाला विचारू लागतात, खरं काय खोटं काय हे तुम्ही अगोदर ठरवा आणि मग पोलीस स्टेशनला या. तर पार्वती आजी म्हणते की शशिकांतच्या विरुद्ध घरामधील कोणीही उभे राहणार नाही. तर अक्षय म्हणतो की मी उभा राहणार आणि शशिकांतच्या विरोधी कंप्लेंट करणार आणि तो माझा दुर्दैवाने बाप असला तरी चालेल, पण मी अत्याचार जर तो करत असेल तर त्याच्या विरुद्ध नक्की उभा राहणार. तर ते ऐकून घरातील सर्वांना धक्का बसतो आणि शशिकांतला तर खूपच. तर आता अक्षय हा आणि नैना मिळून शशिकांतला गजाड कसे करणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.